लहू बाळवडकर आणि अमोल बाळवडकर यांच्यामध्ये काटेची टक्कर होणार. बीजेपीकडनं तर मोस्टली लहू बालवडकर यांचं नाव असं प्रचलित आहे. लहू बालवडकर सुद्धा बऱ्याच मागच्या 5-6 वर्षापासून ते सुद्धा काम करत आहेत. खरंच चुरशीची टक्कर आहे. आमचा अंदाज आहे 60 वर्षापूर्वीचा. कारण शरद पवारांचे जे सगळे खेळ आहेत ते कुणाला अजून आवडता आले नाही. तिथले सिमेंटचे रस्ते, त्यानंतर पाण्याची व्यवस्था, हे सगळं राष्ट्रवादीने त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. आम्हाला भरोसा आहे की आमचे लोकांना येऊ शकतात. आता कधी काय प्रॉब्लेम झाला आम्हाला की त्यांना कोणत्या बी रात्री फोन केला, कोणत्या टायमाला फोन केला की आमच्यासाठी कधी बी उभा टाकणार ते. जो विकास करेल त्यालाच लोक मतदान करतील. कोणाचं पारडं जड आहे वाटतं एवढ्या उमेदवारांमधून? भाजपचं. अण्णा बालोडकर आहेत, त्यांना निवडून देऊ आम्ही. रस्ते म्हणा, पाणी म्हणा, ट्रॅफिक, ड्रेनेज लाईन, सगळे हे प्रश्न सुटलेले आहेत. अण्णा नगरसेवक झाले हे सगळे सुटणार. आता अण्णाने इतके दिवस हे केलंय आता काम. आता हे नगरसेवक झाले 100% सगळे हे होईल, काम होईल. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ज्या काही पद्धतीने राजकीय घडामोडी पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये घडलेल्या आहेत, तिथे हाय व्होल्टेज निवडणूक किंवा लढत होणार आहे असं बोललं जाते. कारण की राष्ट्रवादीमध्ये सध्याच प्रवेश केलेले जे अमोल बालवडकर होते त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलंय, तर लहू बालवडकर जे आहेत भाजपचे त्यांना अधिकृत उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे. त्यामुळे इथे जी काही लढत होणार आहे ती चुरशीची होणार आहे म्हटलं जात आहे. पण खरंच तसं चित्र ग्राउंड लेवलवर आहे का, आणि इथली लोक किंवा मतदार हे कोणाला कौल देणार, किंवा त्यांना नगरसेवक कसा हवाय, त्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत का, या सगळ्याबद्दल आपण थेट प्रभाग क्रमांक 9 मध्ये येऊन लोकांशी चर्चा करणार आहोत. त्यांचा कौल कोणाला आहे हे जाणून घेणार आहोत. तुमचं प्रभाग 9 मध्ये मतदान आहे, तुम्हाला माहिती आहे इथे कोणकोणत्या पक्षाचे कोणकोणते उमेदवार आहेत? हो, मोस्टली तर अमोल बालवडकर जे आहेत ते NCPकडनं आहेत आणि लहू बालवडकर BJPकडनं. असे 4 उमेदवार आता उभे असल्यामुळे NCPकडनं अमोल बालवडकर, चांदेरे साहेब आणि अजून 2 उमेदवार आहेत जे पाषाणचे आहेत. आणि BJPकडनं तर मोस्टली लहू बालवडकर यांचं नाव असं प्रचलित आहे. त्यामुळे बाकी उमेदवारांची अजून एवढी माहिती नाही. ज्या पद्धतीने म्हटलं जातं ह्या 2 उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर होते, तसं खरंच आहे का स्थानिक पातळीवर चित्र? हो, अगदी खरं आहे ती गोष्ट. दोघांमध्ये खरंच काट्याची टक्कर आहे. दोघांनी, जसं अमोल बालवडकर सिटिंग नगरसेवक होते ऑलरेडी, तर त्यांनी ऑलरेडी बरंच काम केलेलं आहे प्रभाग 9मध्ये. आणि लहू बालवडकरसुद्धा बऱ्याच मागच्या 5-6 वर्षापासून ते सुद्धा काम करत आहेत. तर दोघांमध्ये खरंच चुरशीची टक्कर आहे. आता लोकच ठरवतील कोण निवडून येईल ते. कुठले प्रश्न प्रलंबित आहेत अजूनही की जे झाले पाहिजेत येत्या? कामं झाली आहेत, कामं झाली नाही असं नाही म्हणता येणार, पण अजून बरेचशी कामं व्हायची बाकी आहेत. जसं आता आपण बघितलं तर ट्रॅफिकचा फार मोठा इश्यू आहे संपूर्ण बालेवाडीमध्ये. त्याचबरोबर रस्त्यांमध्ये बरेच पॉट हॉल्स आहेत आणि बरंचसं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे रस्ते व्यवस्थित झालेला नाही आहे. प्लस पाण्याचा हा फार मोठा प्रश्न आहे बालेवाडीच्या. प्रत्येक सोसायटीला टँकर पुरवले जातात आणि ते पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केला जातो, पण तसं नको असायला. PMCकडे जर आपण टॅक्स भरतो आहे तर पूर्णपणे पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे असं आमचं मत आहे इथं रहिवाशांचं. तर पाणी, रस्ते, ट्रॅफिक हे मूलभूत प्रश्न आहेत आजच्या तारखेमध्ये बालवाडीचे. त्याच्यामुळे अंतिम जर चित्र बघितलं तर कोणाचं पारडं जड, कोण येऊ शकतं निवडून इथे वाटतं? खरं सांगायला गेलं तर खरंच सांगता नाही येत, बट लेट्स सी. म्हणजे खरंच सांगता नाही येत. म्हणजे परिस्थिती सध्या अशी झाली आहे की काही सांगता येणार नाही. खरंच नाही सांगता येणार परिस्थितीबद्दल, कारण दोघंही उमेदवार आपले चुरशीची लढत असल्यामुळे पूर्ण आपली ताकद पणाला लावलेली आहे. आणि खरंच 16 तारखेला कळेल जे काय होईल ते. पण जो कोणी येईल त्याने बालेवाडीचा विकास करावा हे आमचं एक त्यांना रिक्वेस्ट असेल. कोणाचं पारडं जड आहे मग इथं अमोल बाळवडकरचं पारडं जड आहे. येत्या काळात त्यांनी काय कामं किंवा काय प्रश्न सोडवावे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी आता हा जो रस्ता जो आहे इकडं जोडणारा ब्रिज तयार झाला आहे, फक्त वाकडला जोडणारा जो रस्ता आहे त्यांच्या ऑफिसकडनंच जो सरळ जातो तो त्यांनी फक्त मार्गी लावावा, बस हे आमचं इच्छा आहे. लहू बालवडकरांचं काय चित्र आहे त्यांची कशी कामं किंवा काय त्यांचं? चांगलं आहे. त्यांनी पण वेळोवेळी भेटी दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी. खरंच तेवढी लढत इथली हाय व्होल्टेज आहे किंवा तेवढी काटेची टक्कर होणार. हो, लहू बाळवडकर आणि अमोल बाळवडकर यांच्यामध्ये. उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहे? इथे अमोल बालवडकर आहेत, बाबुराव चांदेरे आहेत, लहू बालवडकर आहेत, प्रमोद अण्णा निम्मन आहेत जे अपक्ष राहिलेले आहेत. हवा कोणाची आहे म्हणता येईल किंवा कोणाचं पारडं जड आहे? मला असं वाटतंय की अजितदादांची सभा झालेली आहे आणि खूप प्रभावी सभा झालेली आहे. आणि अजितदादांनी टीका न करता एकदम ग्राउंड लेवलला की जे 8 वर्षामध्ये केलेलं आहे, बालेवाडी हायस्ट्रीटचे बघता ते राष्ट्रवादीने बनवलेलं आहे. तिथले सिमेंटचे रस्ते, त्यानंतर पाण्याची व्यवस्था,
हे सगळं राष्ट्रवादीने त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. इथून पुढे असा कुठले प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत, जे पूर्ण व्हायला हवे, विकास व्हायला हवा या सगळ्या मुद्द्यांवर असे कोणते मुद्दे आहेत? मुद्दा हा आहे विकासाचा तर आहे. विकास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. जी गढूळता जी राजकारणामध्ये आलेली आहे, विचार म्हणून असा काही पक्षाला राहिलेला नाही. कोणी कुठल्याही पक्षामध्ये जातोय, कोणी कुठल्याही पक्षामध्ये येतोय, तर ही जी खिचडी झालेली आहे त्यामुळं जनताही संभ्रमित होत आहेत. अमोल आहेत ना आता अमोल आहे ना आपला अमोल बालवड कड्यावाल्याचा माझ्याकडे आलते ना. घड्याळवाले अमोल बालवडकर आहेत आणि कमळवाले लहू बालवडकर आहेत. खरं तर लोकांच्या ह्याच्यातच फार गपलं ते अजून पण. दोन्ही एक मतदान एकच आहे ना. प्रभाग 9 मध्येच आता अमोल बालवडकर जे आहेत ते राष्ट्रवादीमधून लढत आहेत आणि जे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय त्यांनी, आणि दुसरे जे आहेत लहू बालवडकर ते बीजेपी मधून लढत आहेत. त्यांची उमेदवारी कापली म्हणून अमोल बालवडकर तिकडे गेले. बरोबर आहे. तर तुम्हाला वाटतंय ये ना निवडून येतील पण. येतीलच? काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे? कारण की काटेकी टक्कर होणार आहे या प्रभागात असं बोललं जातं. आम्हाला भरोसा आहे की आमचे लोकांना येऊ शकतात. अच्छा, काय काय कामं झालेली आहेत आतापर्यंत? त्यांनी काय काय केलंय? आता कधी काय प्रॉब्लेम झाला आम्हाला की त्यांना कोणत्या बी रात्री फोन केला, कोणत्या टायमावर फोन केला की आमच्यासाठी कधी बी उभा टाकणार. ते मार्गदर्शक केलं आम्हाला. काम नसलं की आम्हाला कामाच्याबद्दल माहिती करून देणार, हे काम करा ते काम करा. अशा वाईट गोष्टीपासून आम्हाला त्यांनी सांभाळलं. आमच्या रूमच्या बाजूला एक फॅमिली होती, असे पांगले होते सगळेजण असे की त्यांना मदत केली, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये हे केले. असे भरपूर काय कामं केले लोकांनी. आता तुम्ही स्वतः एक तरुण म्हणून मतदार आहात, इथल्या भागातल्या तरुण मतदारांचं कौल कोणाला काय वाटतं तुम्हाला? कोणाकडे बघून ते मतदान करतील आता? अण्णाकडे बघूनच सगळे मतदान करतील, ही 100% गॅरंटी आम्हाला. लव अण्णाच्या तोंडाला बघून सगळेच मतदान करणार आहेत. बाकीच्या तर काय माहिती नाही आपल्याला, पण लव अण्णाला सगळं वोट पडणार एवढं माहिती. काही इथल्या विकास कामांचा वगैरे मुद्दा बघत नाहीत का? नाही, त्यांना माहिती लव अण्णा प्रत्येक काम करतात. कधी कुणी फोन केला, कुणाला अडचण आली की ऑफिसवर बोलून घेतात, त्यांच्या अडचणी सगळ्या दूर करतात लव अण्णा. हाय व्होल्टेजिंग तर म्हणता येणार नाही, पण होईल. पण लव अण्णा येणार 100%. मागच्या वेळेस फक्त एक मेट्रोचं झालेलं आहे, पण आता पाण्याच्या समस्या आहेत, पुन्हा ड्रेनेज लाईन आहे, खूप काही अशा समस्या बाकी आहेत लोकांच्या आहेत की त्या झाल्या पाहिजे पूर्ण. कोणाचं पारडं जड आहे सध्या? सध्या लहू बालवडकर यांचं. हो. आणि इथे म्हणजे कसं पक्ष बघून लोक मतदान देतात की विकास कामं, की फक्त नाव आणि आता ज्या पद्धतीने राजकीय चित्र पालटलं ह्याच्यावरून मतदान करतील वाटतंय? नाही, याच्यावरनं तर कोणीच मतदान करणार नाही, कारण की मतदान करणारे सगळे शिकलेले हे लोक आहेत. त्याच्यामुळे जो विकास करेल त्यालाच लोक मतदान करतील. नगरसेवक कसा असावा तर लोकांच्या कामासाठी धावून येणारा, ज्या बी टायमिंगला आम्ही कधी कॉल करू तर तिथं तात्पर्याने आला पाहिजे आणि विकास हा त्यांनी केला पाहिजे. नाहीतर मागच्या वेळेस झालेत, तुम्ही बघितले, त्यांनी तर काही विकास केला नाही. पण यावेळेस तर एखादा नवीन चेहरा म्हणून आम्ही अण्णाला निवडून देऊ. कोणाचं पारडं जड आहे वाटतं एवढ्या उमेदवारांमधून आता? भाजपचं. लवानाचे भरपूर कामं त्यांचे प्रत्येक दिवाळी पाठ असते. परत त्यांचे सावरकर आता पाठिंबा झाला, सावरकरचा कार्यक्रम तो पण खूप छान होता. भरपूर त्यांचे कार्यक्रम असतात त्यांचे. काय विकास व्हावा, कशा पद्धतीने? हो, रस्त्याचे काम भरपूर बाकी आहेत, ते काम झाले पाहिजे. परत कचऱ्याचा पण खूप मोठा इश्यू आहे या भागामध्ये, ते कम्प्लीट झालं पाहिजे. लाईटचा पण आहे, पण ते कचरा आणि पाणी रस्त्याचा खूप मोठा इश्यू आहे. कचरा म्हणा किंवा रस्ते म्हणा, स्वच्छता, ते भाग महत्त्वाचा आहे, कारण आरोग्य चांगलं असलं पाहिजे. नगरसेवक कसा असावा, काय त्याने करावं आपल्यासाठी? एकदम स्ट्रॉंग असावं. एक तर पाणी, रस्ते, लाईट, कचरा यांची ते पूर्णपणे सॉल्व्ह करावं इश्यू त्यांचा. कोण निवडून येईल किंवा कोणाला तुम्ही निवडून द्याल आता या वेळेसच्या निवडणुकीत? आहे म्हणजे लव अण्णा बालोडकर आहेत, त्यांना निवडून देऊ आम्ही. तुम्हाला काय वाटतं आणखी काय तुमचे प्रश्न आहेत जे सुटायला हवेत किंवा इथे येणाऱ्या पुढे निवडून येणाऱ्या नगरसेवकाने ते प्रश्न मिटवावेत तुमचे? रस्ते हे असतात ते चालता येत नाही, लहान रस्ते, ते सुधारणा तेवढी करावी. तुम्हाला काय वाटतं प्रभाग 9 मध्ये कोणाचं पारडं जड आहे, कोण निवडून येऊ शकतं? अण्णा. काय काम आहेत, त्यांनी काय केलं आतापर्यंत? अण्णांना भरपूर काही केलंय, म्हणजे पोराला कामं लावलेत. निम्या रात्री कधी पण फोन करा, अण्णा कधी पण फोन उचलतेत. 24 घंट्यामध्ये कधी पण फोन करा, अण्णा कधी पण येतात धावून. आपलं जेवढं कळते अण्णासाठी भरपूर लोकांसाठी केलंय अण्णांना. आता इथून पुढे सगळे लोक अण्णालाच मतदान करतील असं मला वाटतंय. रस्ते म्हणा, पाणी म्हणा, ट्रॅफिक, ड्रेनेज लाईन, सगळे हे प्रश्न सुटलेले आहेत. आता अण्णा नगरसेवक झाले, हे सगळे सुटणार. अण्णांना आता इतके दिवस परत कार्यकर्ता म्हणून असं एवढं भारी काम केलं, नगरसेवक झालं, इतकं भारी काम करेन असं वाटतंय आम्हाला सगळं. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर असं लक्षात येतंय की इथली लढत ही खरंच चुरशीची होणार आहे आणि या सगळ्यांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. खरं तर महत्त्वपूर्ण असा प्रभाग ठरलेला आहे, प्रभाग क्रमांक 9. पण खरंच इथे कोणाला कौल देणार जनता किंवा कोण निवडून येणार हे आता 16 जानेवारीला स्पष्ट होणार आहे.